नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तोडगा निघताना दिसत नाहीये. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं केंद्र सरकारवरचा दबाव क्षणाक्षणाला वाढत चाललाय आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांनी या आंदोलनाचा तवा तापता राहील याची पुरती काळजी घेतली आहे. अकाली दल जे आजवर भारतीय जनता पार्टीच्या सोबत होतं त्याचे एकेकाळचे सर्वेसर्वा पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार गंभीर नाही अशी ठाम भूमिका घेत आपला पद्मविभूषण हा सन्मान परत करण्याचं ठरवलंय. दुसऱ्या बाजूला चर्चेच्या फेऱ्या झडतायत. विज्ञान भवनामध्ये चर्चेची दुसरी फेरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्या दरम्यान होणार आहे. या दरम्यान सरकारनं आपल्याकडून आंदोलकांनी लवकरात लवकर शांत व्हावं, परिस्थिती सुधारावी, ती चिघळू नये याच्यासाठी आंदोलनकर्त्यांमध्ये अन्न वाटपाचा प्रस्ताव दिला. आंदोलनकर्त्यांनी तो तात्काळ धुडकावून लावला आणि आपली भूमिका अधिक ताठर केली. यापूर्वी कायदे रद्द करू नका असं म्हणणारे आंदोलक आता अत्यंत थेट आणि स्पष्टपणे कायदे रद्द झालेच पाहिजेत या भूमिकेपर्यंत पोहोचले. प्रसंगी कायदे रद्द करण्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. मुळात शेतकऱ्यांच्या आंदोलनातल्या या मागण्या का बदलतायत? क्षणाक्षणाला आंदोलन अधिक तीव्र होत असताना त्यामागे कुठल्या बाह्य शक्ती आहेत का? शेतकरी आपल्या ज्या मुद्द्यांच्या आधारे आंदोलनाला बसलाय त्या मुद्द्यांना देशातून सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे का? आणि याही पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा, गेली जवळपास 6 वर्ष विशेष असं कुठलं मोठं आंदोलन मोदी सरकारच्या विरोधात उभं राहू शकलं नसताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोदी सरकार कोंडीत सापडलंय का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा, शेतकरी आंदोलन का चिघळलं? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत राजू शेट्टी, नेते आहेत ते स्वाभिमानीचे, त्याचबरोबर सदाभाऊ खोत महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीकडून आपल्या सोबत आहेत पाशा पटेल, अजित नवले आहेत अध्यक्ष किसान सभेचे आणि प्राध्यापिका उज्ज्वला तट्टे या शेतकरी आंदोलनाच्या अभ्यासिका आहेत. आत्ताच्या घडीला या सगळ्या चर्चेला कुठल्याही प्रकारे राजकीय वळण लगेच लागू नये म्हणून मला अभ्यासकांच्या निमित्तानं उज्ज्वला मॅडमना काही पहिल्यांदा प्रश्न विचारायचे आहेत. त्यापूर्वी प्रज्वला मॅडमना मला प्रश्न विचारण्याच्या पूर्वी आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू सरकारचा दावा काय, आंदोलकांचं म्हणणं काय आहे. या दोन्ही गोष्टी आता आपल्या समोर स्क्रीनवर येत आहेत, त्या आपण वाचणार आहोत. केंद्राची भूमिका आहे की नवं धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आंदोलक मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की कृषी बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात येईल. दुसरा मुद्दा काय आहे तो पहा. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळेल असं केंद्राचं म्हणणं आहे. आंदोलकांचं म्हणणं आहे की किमान समर्थन मूल्याचा कायद्यात समावेश करा तरच हे शक्य होईल. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढेल असा केंद्राला विश्वास आहे. तर कायद्यामुळे म्हणजे अर्थात नव्या कृषी धोरणामुळे नवी जमीनदारी जन्माला येईल अशा प्रकारे केंद्राच्या भूमिकेचा आंदोलकांनी विरोध केलाय. पुढचा मुद्दा आहे की कृषी कायदा रद्द केल्यास शेतकऱ्यांचंच नुकसान होईल आणि आंदोलक मात्र नवे कृषी धोरण रद्द करा या भूमिकेवर ठाम आहे. आपण प्रोफेसर प्रज्वला तट्टे यांच्याशी संवाद करतो आहोत. प्रज्वलाजी, ज्या पद्धतीनं कृषी धोरणाच्या विरोधात दिवसागणिक शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र होतंय, मुळात ते टिकून राहिलंय, तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला या आंदोलनाला नियंत्रित कोण करतंय? प्रज्वलाजी, माझा आवाज पोहोचलाय आपल्यापर्यंत? हो, तुमचा आवाज पोहोचतोय. अगदी, बोला. या आंदोलनाला नियंत्रित कोणीच करत नाहीये, शेतकरीच नियंत्रित करतायत. एक तर ह्या सरकारच्या विरोधात कोणती आंदोलनं झाली नाहीत आणि हे सरकार कोणती गेलं नाही आजपर्यंत, हे जे आपलं म्हणणं आहे
हे तितकंच बरोबर नाहीये. अनेक आंदोलनं झाली आहेत किंवा म्हणजे मोदी सरकार 2014च्या नंतर सत्तेत आल्यानंतर प्रत्येकाला आंदोलनच करावं लागतंय. स्वतःच्या नागरिकत्वासाठी आंदोलन करावं लागतंय, विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय, सर्वांना आंदोलनच करावे लागतात आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी आंदोलन ह्याच्या आधी सुद्धा झालेलं आहे. हे जे त्याच्यामुळे हे दुसऱ्या कोणी नियंत्रित करण्याची गरजच नाहीये. असं महाराष्ट्रात पंजाबमध्ये आता जे संकट येऊ घातलं आहे तसं संकट महाराष्ट्रामध्ये जेव्हा कॉटन फेडरेशन किंवा कापूस एकाधिकार योजना मोडीत निघाली त्याच्यानंतर लगेच आलं होतं. कापूस एकाधिकार योजना मोडीत निघाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या. पंजाब शेतकऱ्यांनी ह्याच्यापासूनच धडा घेतलेला आहे की ज्यावेळी सरकार खरेदीतून निघून जातं त्यावेळी काय होतं. पण प्रज्वलाजी, सरकार खरेदीतून निघून जातंय हे कोण सांगतंय शेतकऱ्यांना? कारण सरकार दोन मार्केट्स उभं करत ना बाजारामध्ये. 1 नेशन 2 मार्केट्स असं सरकारचं धोरण आहे. या बिलांवरून असं दिसतं की सरकारला 2 मार्केट्स उभे करायचे. एक म्हणजे सरकारी मार्केट ज्याच्यामध्ये टॅक्स घेतला जाईल आणि कॉर्पोरेट मार्केट ज्याच्यामध्ये टॅक्स घेतला जाणार नाही. त्याच्यामुळे ते सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडा जास्त. प्रज्वलाजी, आपण असं म्हणालात की सरकार 2 बाजार उपलब्ध करत आहे. मला 2 प्रश्न या निमित्तानं विचारायचे आहेत. सरकार 2 बाजार उपलब्ध करत असेल तर कृषी उत्पादकाच्या साठी ते चांगलं नाही का? ज्या बाजारात अधिक भाव मिळेल तिथे विकण्याची त्याला मुभा असणं आणि त्यासाठी 2 बाजार उपलब्ध असणं हे चांगलं नाही का? आणि दुसरं, तुम्ही स्वतःच हे मान्य करताय की सरकार 2 बाजार उपलब्ध करतंय, त्यातला एक बाजार हा सरकारी बाजार आहे, म्हणजे याचा सोपा अर्थ कृषी उत्पन्न बाजार समित्या संपणार नाहीयेत, हे तुम्ही मान्य करता? नाही, पण कॉर्पोरेट कडून ते टॅक्स घेणार नाहीयेत ना. जो टॅक्स बाजार समित्यांमध्ये घेतला जाणार आहे तो कॉर्पोरेट ला त्याच्यापासून त्यांनी त्याच्यापासून सूट दिलेली आहे. बरं, हे असंच झालं ना ज्यावेळी. ठीक आहे, कॉर्पोरेट्सच्या भूमिकेच्या बद्दलचा तुमचा प्रश्न लक्षात आला. पण 2 बाजार उपलब्ध होत आहेत ही गोष्ट तुम्ही अधोरेखित केली, त्याबद्दल धन्यवाद. चर्चेला थोडं पुढे नेऊयात. आपल्या सोबत राजू शेट्टी आहेत. शेट्टी साहेब, आवाज येतोय माझा? आपण फोनवरून आमच्या सोबत आहोत. अगदी. शेट्टी साहेब, महाराष्ट्रातली परिस्थिती काय? आजचा दिवस हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिल्लीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनांचा दिवस पण आहे. शेतकरी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आलाय का संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले? शेतकरी रस्त्यावर आलेला आहे आणि याचं कारण खर तर दिल्लीला पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी जायचं होतं. परंतु हे आंदोलन देशभरातल्या शेतकऱ्यांचं नसून हे फक्त उत्तर भागातल्या पंजाब, हरियाणा आणि काही अंशी उत्तर प्रदेश मधला पश्चिम उत्तर प्रदेशाचं आंदोलन आहे. हे दाखवून द्यायचा शेड्यूलवर आहे. आता रेल्वेच बंद आहे तर दिल्लीला येण्याचा मार्ग कुठला शेतकऱ्यांना? आता रेल्वेचा दिल्ली पण खाजगी वाहनांची शेतकरी येत होते. शेट्टी साहेब माफ करा, आपल्याला याचसाठी थांबवतो, हस्तक्षेप करतो, कारण तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत येत नाहीये. मध्ये मध्ये सारखा खरखर होतोय. नेटवर्कचा काही इश्यू असेल तर आपण कृपया तो सुधारून घ्याव्या. दरम्यान मी थोडी चर्चा पुढे नेतो, परत आपल्यापर्यंत येईनच. आपल्याला सदाभाऊ खोतांना एक प्रश्न विचारायचा या निमित्तानं. अजितराव पण आपल्या सोबत आहेत, पाशा पटेलजी पण आहेत. सदाभाऊ खोत, 2 आक्षेप प्रामुख्यानं समोर आले आणि राजू शेट्टी साहेब जेवढं बोलले त्याच्यातून असं लक्षात येतंय की महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरून दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन हे केवळ पंजाब हरियाणाचं नाही, पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांपुरतंच नाही, हेही दाखवण्यासाठी समर्थनार्थ रस्त्यावर आहे. सदाभाऊजी, हे तुमच्या कार्यकाळातल्या शेतकरी धोरणांचं अपयश का मानायचं नाही? मी पहिल्यांदा सर या ठिकाणी एक आपल्या समोर आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या समोर एक भूमिका या ठिकाणी मांडत आहे की कृषी विधेयक जी आहेत ही शेतकऱ्यांच्या हिताची आहेत आणि पहिल्यांदा मार्केट कमिटीच्या बंधनातून, जाचातून
या देशातल्या शेतकऱ्याला एक वेगळा पर्याय या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्याबरोबर मार्केट कमिटीचं अस्तित्व संपुष्टात आलेलं नाही आहे. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यानं पिकवलेला शेतमाल वर्षानुवर्ष मार्केट कमिटीमध्येच आणून विकायचा, मार्केट कमिटीतल्या मुठभर लोकांनी त्याचा सौदा करायचा आणि त्या मार्केट कमिटी मधले संचालक, आडत, व्यापारी, दलाल हे कोट्याधीश झाले, मालामाल झाले आणि शेतकरी मात्र मातीत गेला. जर मला एक वेगळा पर्याय मिळत असेल, मार्केट कमिटीच्या ऐवजी मी माझा पिकवलेला शेतमाल या देशाच्या कानाकोपऱ्यात विकण्याचा मला अधिकार मिळत असेल, कोण व्यापारी खरीददार जर माझ्या शेतावर येणार असेल आणि त्याची जर योग्य किंमत मला परवडली तर तो मला माल माझा विकण्याचा अधिकार मिळत असेल तर माझ्या स्वातंत्र्याच्या आड. सदाभाऊ, ही भूमिका आजवर अनेकदा ऐकली आहे, आजवर अनेकदा ऐकली. आपल्याला इतिहासात आत्ता रमायचं नाहीये, वर्तमानात येऊयात परत. मी तुम्हाला विचारलं होतं की आज आंदोलन उभं राहतं हे तुमच्या धोरणाचं अपयश आहे का, त्याच्यावर पटकन बोला. कारण या लुटारूंच्या टोळ्यांच्या तावडीतून शेतकऱ्याला मुक्ती देण्याचं काम या कृषी विधेयकाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि या लुटारूच्या टोळ्या परत एकदा शेतकऱ्यांना भडकावून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. आणि स्वातंत्र्य कुणाला नको असतं. सदाभाऊ, लुटारूंच्या टोळ्या आहेत कुणाच्या? लुटारूंच्या टोळ्या आहेत कुणाच्या? आजवर या लुटारूंच्या टोळ्या सत्ताधाऱ्यांमध्ये होत्या म्हणून त्या वाईट आणि आता तुम्ही विरोधकात गेलात म्हणूनही त्या वाईट, अशा प्रकारचं प्रकरण आहे. कोणाच्या लुटारूंच्या टोळ्या आहेत आणि हे लुटारूंचे टोळीचे प्रमुख आहेत कुठं? पंजाब मध्ये आणि हरियाणामध्ये 80% ते 90% गव्हाची खरेदी ही हमी भावानं होती आणि त्या ठिकाणी हमी भावानं खरेदी करण्यासाठी जो पैसा येतो राज्याला तो केंद्राकडून येतो आणि मग ते राज्य मार्केट कमिटीला खरेदी केंद्रासाठी पैसे उपलब्ध करून देतं आणि एकदा शेतकऱ्याचा माल खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची गंगा व्हायला लागती. मग खरेदी केलेला गहू तांदूळ सोडून गेला, पावसात भिजून गेला, घुशीने खाल्ला, उंदराने खाल्ला, खोटे पंचनामे करायचे. सदाभाऊ, मुद्दा लक्षात येतोय तुमच्या लेखी. पंजाब आणि हरियाणातलं बहुतेक उत्पादन हे सरकार विकत घेत असताना अशा प्रकारचं आंदोलन करणं गैर आहे आणि लुटारूंच्या टोळ्यांचा उल्लेख तुम्ही वारंवार केलात. अजितराव, अशा प्रकारच्या शाब्दिक वादात आत्ता अडकू नका, मला थेट एका मुद्द्यावर तुम्हाला घेऊन यायचंय. चर्चेच्या वारंवार फेऱ्या घडण्याच्या मागे काय कारण असावीत? एका बाजूला सरकार म्हणतंय की MSP राहणार आहे, दुसऱ्या बाजूला काल परवापर्यंत तुम्ही स्वतः चर्चेत होतात अजितराव आणि तुम्ही पण म्हणाला होतात की कायदे रद्द करण्याची भूमिका नाही. आता अचानक कायदे रद्द करण्याची भूमिका कशी काय यायला लागली? म्हणजे जेव्हा सरकार एक पाऊल पुढे टाकतं, आंदोलक 2 पावलं मागे का जायला लागले? नाही प्रसादजी, आपण बघा, पहिल्यापासून म्हणजे जेव्हा हे विधेयक आले तेव्हापासून आमची भूमिका एकच आहे, ती सातत्याची आहे आणि आपल्या बरोबर अनेक वेळा चर्चेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ते विधेयक जेव्हा आले तेव्हा ती विधेयक मागे घ्या हीच आमची मागणी होती आणि ज्यावेळी त्याचं कायद्यात रूपांतर झालं त्या दिवशी सुद्धा आमची तीच मागणी होती. 26-27 ला आम्ही रस्त्यावर उतरलो, तीच मागणी होती आणि आजही दिल्लीची नाकेबंदी केली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. आमची तीच मागणी आहे की हे 3 कायदे जे शेतकरी विरोधी कायदे आहेत, कॉर्पोरेट घराण्यांना शेती उघडी करणारे, खुली करणारे कायदे आहेत, हे कायदे मागे घ्या, ही आमची प्रमुख मागणी आहे. पण अजितराव, आपण अगदी परवा या विषयावर चर्चा केली. परवा अजितराव तुम्ही त्या इतक्या कठोरपणे भूमिका घेत नव्हतात. मला हेच समजून घ्यायचंय तुमच्याकडून की ज्या वेळेला चर्चा ही टप्प्यात येते असं लक्षात आलं की भलताच मुद्दा काढायचा आणि चर्चा फिरवून टाकायची, ही आंदोलकांची रणनीती आहे का? बिलकुल नाही. मी पाठवलेल्या आपल्याला सगळ्या प्रेस नोट तुमच्या मोबाईल मध्ये आहे. मी आतापर्यंत केलेली स्टेटमेंट आपल्याकडे आहेत. केवळ मीच नव्हे, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आतापर्यंत ज्या ज्या प्रेस नोट काढल्या त्या मी सगळ्या तुम्हाला फॉरवर्ड केलेल्या आहेत, त्या ऑन रेकॉर्ड आहेत आणि त्यामुळे एक वाक्यता आमची आहे की हे कायदे हे शेतकरी विरोधी आहेत, ते मागे घेतले पाहिजेत आणि नवं प्रो फार्मर अशा प्रकारचं धोरण हे सरकारने आणलं पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्याची मानसिकता आज आमची नाही. नाही, प्रत्यक्षात जे दिल्लीत घडतंय, माध्यमातून सगळ्या ठिकाणी पोहोचतंय,
तेही आपल्या सगळ्यांना दिसतंय. पाशा पटेल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पाशा भाऊ, आवाज येतोय अशी अपेक्षा आहे. आपण थेट या मुद्द्यावर येऊ. शेतकरी आत्ताच्या घडीला ज्या आंदोलनाच्या निमित्तानं रस्त्यावर बसलेला आहे, ही परिस्थिती आटोक्यात येऊ शकते का? चर्चेची दुसरी फेरी आज होतीये. चर्चेच्या तिसऱ्या फेरीकडे आपण जाऊ का, चौथ्याकडे जाऊ का? आणि मला सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चर्चेत अडकवून टाकलं आहे का? आम्ही काही शेतकऱ्यांना चर्चेमध्ये अडकून टाकलेलं नाही. खरं तर पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती ती अशी होती की एमएसपीचा उल्लेख या कायद्यामध्ये आला पाहिजे. ही एकाच गोष्टीसाठी हे आंदोलन सुरू झालं. आता एमएसपी ही देणार असं पंतप्रधानांनी जाहीर केलं. एमएसपी बंद करणार नाही हे पंतप्रधानांनी जाहीर केलं. एमएसपी कुणीच बंद करू शकत नाही हेही सांगितलं गेलं. एवढं सगळं असताना त्या एमएसपीच्या भोवती हे आंदोलन उभं झालेलं आहे. आणि आता मात्र सरकार त्याच्यावर चर्चेला बोलवतंय, चर्चा करायला तयार आहे. आणि आता ह्यांनी मात्र डिझेलचे बिल कमी करा, हे कमी करा, अशा वेगवेगळ्या मागण्या पुढे ढकलायचं काम करू लागलेले आहेत. खरं तर आपण आता सगळ्याची भूमिका ऐकली, सगळ्याची मतं तुम्हाला माहितीये. हे ज्यावेळेस 3 विधेयक आले त्यावेळेस देशामध्ये सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शरद जोशीच्या मुशीतून तयार झालेल्या जेवढ्या संघटना आहेत, पाशा भाऊ, एखादी पाशा भाऊ, मग हा एमएसपीचा घोळ नक्की कोणी घातला आणि हा एमएसपीच्या माध्यमातून बुद्धिभेदाचा प्रयत्न कसा सुरू झाला? जर पंतप्रधान म्हणतात एमएसपी मिळेल, कायद्यामध्ये त्याचा समावेश करा असा आग्रह आंदोलक धरतायत, नक्की एमएसपी ही मार्केट फोर्सेस अर्थात बाजाराच्या शक्तींनी म्हणजे मागणी आणि पुरवठा या 2 बाजाराच्या शक्तींच्याच माध्यमातून एमएसपी निर्धारित करता येऊ शकते का, की एमएसपी हे वास्तव नाही हे स्वीकारायची आपली तयारी आहे? कारण तुम्हाला मध्य प्रदेशातलं उदाहरण देतो. मध्य प्रदेशामध्ये कायदा एमएसपीचा अस्तित्वात असताना सुद्धा महिन्याभराच्या नंतरची परिस्थिती अशी होती की व्यापाऱ्यांनी धान्यच घेणं बंद करून टाकलं. बरोबर बरोबर आहे. हे महाराष्ट्रात सुद्धा घडलेलं आहे. हे महाराष्ट्रात सुद्धा घडलेलं आहे. नाही, मग करायचं काय? पाशा भाऊ, माझा आपल्याला हा प्रश्न आहे, करायचं काय? एमएसपीचं गाजर दाखवायचं का उत्पादनाला बाजाराच्या अधीन सोडायचं? एक गोष्ट ऐका, मला ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी देशातल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे की एमएसपी बंद होणार नाही, मी तुम्हाला एक पुरावा म्हणून देतो. तो पुरावा असा आहे की तेल बियामध्ये आपण एमएसपी पेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळतात हे सिद्ध करून दाखवलं. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जे सरसोचं पीक आहे, हे सरसोला एमएसपी पेक्षा 1000 रुपये कमी मिळायचे, परंतु या वर्षी एमएसपी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळू लागलेले. 3880 रुपये एमएसपी सोयाबीनची आहे, पण 4200 रुपये महाराष्ट्रामध्ये मिळू लागलेले आहेत. हे सगळं पाहता एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे या दराच्या खाली किंमत मिळता कामा नये शेतकऱ्यांना. वर मिळाली तरी चालेल, खाली मिळता कामा नये. जर का आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला तर एमएसपीच्या वर दर देता येऊ शकतात, हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो. प्रज्वला तट्टे याला तार्किक उत्तर देतील. प्रज्वलाजी, एमएसपीच्या माध्यमातून शेतकऱ्याला किमान दर निश्चिती मिळते आणि बाजारातल्या शक्ती या दरापेक्षा जास्त भाव मिळवून देऊ शकतात. थोडक्यात काय, कृषी मूल्याला माफ करा, कृषी उत्पादनाला बाजाराच्या अधीन ठेवण्याची ही मानसिकता आहे, हा विचार आहे? असं नेहमीच होत नाही. एमएसपीच्या पेक्षा जास्ती भाव मिळाले हे दरवर्षी होत नाही. आपण पाहिलं ना, महाराष्ट्रात एका वर्षी 7,000 रुपये क्विंटलनी खपली, एका वर्षी 1000 रुपये क्विंटलनी पण खपली ना. आपण कसं आहे की
एखाद्या वर्षी हे होतं, त्याच्यावरून तुम्ही हे दरवर्षी MSPच्या वरती जर ओपन मार्केट केलं तर दरवर्षी हे मिळू शकतं अशी खात्री नसते. MSP ही एक अशी खात्री असते की कितीही भाव पडले, समजा एखाद्या वर्षी भाव पडले तर ते त्याच्या खाली जाणार नाही. बरोबर आहे. म्हणजे उसाला अमुक एक 2400चा भाव द्या, कापसाला अमुक एकचा भाव द्या, असं सांगून जो दिलेला हमी भाव आहे त्याच्यापेक्षा खाली जाऊन किमती येणार नाहीत. आणि थोडक्यात काय तर शेतकऱ्याच्या उत्पादनासाठी लागलेल्या खर्चातला किमान काही खर्च तरी त्याला निश्चितपणे शाश्वत स्वरूपात सरकार देईल, हा भरोसा म्हणजे हमी भाव. आता मला त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न सदाभाऊंसाठी उपस्थित करायचा आहे. दरम्यान प्रज्वलाजी, आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, नेटवर्क फार त्रास देत आहे, तुमचं म्हणणं नीट पोहोचत नाहीये. मी बऱ्यापैकी प्रयत्न करून ते ऐकतो आहे, प्रेक्षकांची तीच अवस्था आहे, आपण सुधारून घेऊ. दरम्यान एकदा सदाभाऊंना पुढचा प्रश्न आहे. सदाभाऊ, हमी भावाचा कायदा अस्तित्वात अपेक्षित केला जाणं हे गैर आहे शेतकऱ्यांकडून? प्रसादजी, एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होणं खरंच गरजेचे आहे की हमी भावानं खरेदी ही आपण अनेक वर्ष झालं करत आहोत. आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कपाशीची हमी भावानं खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी केंद्रानं गेल्या वर्षी पैसा दिला, यावर्षी आता पैसा केंद्र सरकार देत आहे. जर जी गोष्ट अस्तित्वात आहे ती उकरून काढून जे चांगले कायदे झालेले आहेत त्याला विरोध करणं म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या तावडीमध्ये ठेवायचं, त्याला गुलाम बनवायचं, ही एक मोठी खीळ आहे. आणि म्हणून मी मगाशी स्पष्ट म्हटलं की पंजाबमध्ये का घडतंय, तर पंजाबमध्ये सदाभाऊ आपल्याला MSPचा कायद्यात समावेश करता येईल? सरळ मुद्द्यावर येईल. निश्चितपणानं MSP आधारभूत किमतीच्या या कायद्याचा हेतूच हा आहे की आधारभूत किमतीपेक्षा शेतमालाचे भाव गेले की सरकारनं खरेदी केंद्र सुरू करायचे, हा बेसच आहे. आणि मी थोडं प्रसादजी सांगतो की 90% खरेदी गव्हाची तांदळाची ही पंजाबमध्ये होती. आणि इतर राज्यांचा जर आपण आलेख बघितला तर कधी सरकारी खरेदी 6% जास्त झालेली नाही आहे. मग ही केंद्र सुरू राहणार आहेत, खरेदी सुरू राहणार आहे, पर्याय मार्केट कमिटीचाही सुरू राहणार आहे. मग एका बाजूला ही आंदोलन कशासाठी, तर ही आंदोलन एवढ्यासाठीच आहेत की मार्केट कमिटीच्या माध्यमातून जे हरियाणा पंजाबमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी होत असती, तो जो पैसा येत असतो केंद्रातून, ते उद्या जर जादा भावानं आधारभूत किमतीपेक्षा जर गहू तांदूळ बाहेर खरेदी व्हायला लागला तर आमची दुकानं बंद पडतील, आमच्या दुकानदाऱ्या बंद पडतील. अजितराव, अगदी सदाभाऊंच्या या मुद्द्याला अजितराव उत्तर देतील. अजितराव, खरं तर अशा प्रकारचे आक्षेप नवे नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं ही भूमिका वारंवार मांडली जाते. पण थोड्या वेळापूर्वी सदाभाऊ म्हणाले त्याप्रमाणे ना MSP बंद होणार आहे ना APMC बंद होणार आहे. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद होणार नाहीत, हमी भावही चालू राहणार. मग दुखणं काय? प्रसादजी, हे जे 3 कायदे आलेले आहेत, हे तीनही कायदे यांचा अर्थ काय आणि त्याचा परिणाम काय होणार आहे याच्याबद्दल खूप अभ्यास असणारी मंडळी आंदोलनामध्ये आहेत. आणि कुणीतरी दलालांनी, कुणीतरी आडत्यांनी पैसे दिलेत, त्यामुळे काही लाखो शेतकरी दिल्लीच्या दिशेने गेलेले नाहीत. किंवा 3 शेतकऱ्यांचे आज शहीद झालेत, ते शहीदांच्या ज्या हत्या आहेत त्या काही कुणीतरी प्रमोट केल्यामुळे झालेल्या नाहीत. शेतकऱ्यांना त्यांचं भलं बरोबर कळतं आणि उद्या काय वाढून ठेवलेलं आहे याची साधार भीती वाटल्यामुळेच शेतकरी आज इतक्या प्रचंड ताकदीनं रणांगणात उतरलेत. ही बाब पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. अगदी अजितराव, माझं म्हणणं आहे की तुम्ही तात्कालिक त्याच भूमिकेवर लवकर परत या की शेतकरी नक्की उद्या कोणत्या आव्हानांचा मुकाबला करतील जर हे कायदे लागू झाले. आणि त्याचबरोबर एक पुढचा मुद्दा अजून गरजेचा आहे चर्चेत की जो कायदा आणला गेला आहे त्याच्या अंमलबजावणीच्यासाठी तुम्ही सरकारला काही वेळ देणार आहात की दिसतोय कायदा घे सुरू कर आंदोलन, ही भूमिका आहे? प्रसादजी, भरपूर वेळ या सरकारला देऊन झालेला आहे. पहिली टर्म 5 वर्षाची देऊन झाली, त्यानंतरची ही दुसरी टर्म आता 1-2 वर्षाची होत आलेली आहे. प्रत्येक वेळी सरकार या वेगवेगळ्या शेती धोरणांच्या निमित्तानं कॉर्पोरेट घराणे, प्रक्रियादार, निर्यातदार यांच्या बाजूनं धोरण घेताना दिसतंय. या कायद्यांचा उद्देश सुद्धा भाषा जरी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची असली तरी सुद्धा खाजगी मार्केटच्या द्वारे कॉर्पोरेट कंपन्यांना शेती बहाल करण्याचंच धोरण या कायद्याच्या अंतर्गत आखलं जातंय.
हे रिफॉर्म्स नावाचं जे प्रकरण आहे, प्रसादजी, आपल्याला रिफॉर्म्स हवेच आहेत, परंतु ते प्रो फार्मर्स रिफॉर्म आम्हाला हवेत. आता जे रिफॉर्म्स हे सरकार आणतंय ते प्रो कॉर्पोरेट रिफॉर्म्स आहेत. आणि मुद्दा हा कायद्याचा, हमी भावाचा आहेच, पण खरा मुद्दा सरकार या कायद्याच्या अंतर्गत जे धोरण राबवतंय ते कॉर्पोरेट घराण्यांच्या, खरेदीदारांच्या, प्रक्रियादारांच्या, निर्यातदारांच्या बाजूची आहेत आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आहेत. आणि म्हणून एवढ्या प्रचंड प्रमाणात 500च्या वर संघटना या आज संबंध भारतभर रस्त्यावर उतरलेल्या आहेत. ठीक आहे, अजितराव राजू शेट्टी जोडले गेले आहेत. मी यासाठी आपल्याला थांबवतोय कारण मगाशी आपल्या संवादामध्ये थोड्या काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. राजू शेट्टी साहेब आता जोडले गेले आहेत. शेट्टी साहेब, मुद्दा इथे MSP आणि APMC अर्थात हमी भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही भोवती फिरतोय वारंवार. सत्ताधारी गटाचं म्हणणं आहे की या दोन्ही गोष्टी अस्तित्वात राहत आहेत, केवळ आणि केवळ राजकारणासाठी आंदोलन होतंय. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की शेट्टी साहेब, हमी भाव राहणार असताना सुद्धा या मुद्द्यावरची आंदोलनं ही न्यायपूर्ण तर्कसंगत समजायची आहेत का? आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधलं राजकारण आजवर तुम्हाला चालत नव्हतं, आता धोरणांच्या म्हणजे बदलानंतर APMCतलं राजकारण संपेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल, हे नव्या राजू शेट्टींना पटतं का? राजू शेट्टी नवा नाही, जुनाच आहे. तुम्ही तुमचा चष्मा बदला किंवा तुम्हाला कोणी ज्याने चष्मा लावायला लावलाय त्यांना चष्मा काढून घ्यायला सांगा. मी आहे तोच आहे. महत्वाचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजकारण आहे का? 100% आहे. शोषण आहे का? 100% आहे. पण आज जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उभी करण्यासाठी सरकारचे, समाजाचे करोडो रुपये त्याच्यामध्ये खर्च पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोष शिरले असतील तर ते दोष दुरुस्त केले पाहिजेत. हा शहाणपणा आहे. घरात ढेकणं झाली म्हणून घर जाळायचं नसतं, तर औषध फवारणी करून ढेकणाचा बंदोबस्त करायचा असतो. जे आहेत प्रचलित कायदे आहेत ते अधिक कडक करून या सगळ्या बाजार समितीतल्या प्रवृत्ती आपण थांबवू शकतो. पण मला एक सांगा की 1.5 क्विंटल धान्य विकायचं असेल तर शेतकऱ्याला बाजार समितीतच जावं लागेल. हे लक्षात द्या. तिथं कोणी खाजगी व्यापारी येणार नाही, कुठली कॉर्पोरेट कंपनी येणार नाही. तुकड्याची शेती आहे, छोटे छोटे शेतकरी आहेत आणि त्यांना आपला माल बाजारातच घेऊन जावा लागेल. ही व्यवस्था मोडणं आपल्याला परवडण्यासारखं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. अगदी. शेट्टी साहेब, आपण दोन मुद्दे मांडलेत, त्याच्यावरचे पटकन आपण प्रतिवाद घेऊ. सदाभाऊ खोत, पटकन शेट्टी साहेबांच्या या मुद्द्याला उत्तर द्या की घरात ढेकणं झाली तर औषध फवारा, घर जाळू नका. नवं कृषी धोरण हे शेतकऱ्यांच्या विद्यमान सर्व रचना, मग ज्या त्या रचना APMC अंतर्गतच्या भ्रष्ट आहेत हे स्वतः शेट्टी साहेब मान्य करतात, त्या रचना समूळ उखडून टाकल्या पाहिजेत का आहेत त्या कायद्यांना अधिक कठोर केलं पाहिजे? मार्केट कमिटीचं अस्तित्व एका बाजूला अबाधित राहणार आहे, परंतु या मार्केट कमिटीमध्ये मुठभर व्यापाऱ्यांनाच खरेदीचं लायसन्स दिलं जातं. वर्षानुवर्ष ते लोक शेतकऱ्याचं शोषण करत आहेत आणि शेतकरी जर आपला माल बाहेर विकायला गेला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल होत होते. आणि म्हणून भाजीपाला नेमणमुक्तीचा आम्ही निर्णय घेतल्यानंतर ज्यावेळी शेतकरी मुंबई सारख्या शहरामध्ये यायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्याला अडवलं गेलं. आता जर त्याला अजून एक जर पर्याय मिळत असेल तर तो शेतकरी ठरवेल, मला मार्केट कमिटीमध्ये जायचं का मला खुल्या बाजारामध्ये जायचं का मला डायरेक्ट ग्राहकाला विकायचं. वर्षानुवर्ष ही बाडगुळ पोसायचा. आम्ही काय ठेका घेतलाय का? यांनी स्पर्धेमध्ये उतरावं या बाडगुळांनी आणि शेतकऱ्याचं भलं करावं. आता 70 वर्षाच्या कालखंडामध्ये ही व्यवस्था चालू ठेवल्यामुळं या देशातल्या 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ठीक आहे. आपल्या या मुद्द्याला प्रतिवाद करण्याची संधी राजू शेट्टींना देतोच आहोत. तत्पूर्वी एक आणखीन मुद्दा जो शेट्टी साहेबांनी थोड्या वेळापूर्वी मांडला त्याचंही उत्तर आपण पाशा पटेलांकडून घेऊ. पाशा पटेलजी, हा जो दीड क्विंटल शेतीमाल उत्पादनाच्या विक्री संदर्भातला नियम आहे, हा जाचक आहे का समर्थनीय आहे? नाही, एक मिनिट आहे का, 1.5 क्विंटल विकायला मार्केट यार्डात जायची गरजच नाही. शेतकऱ्याच्या पोरांनी शेतकरी उत्पादक कंपन्या गावात काढायच्या आणि आपला माल गावातच द्यायचा आहे. ही व्यवस्था 10,000 FPO स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याला
मार्केट म्हणजे FPOच्या सगळ्या संचालकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. म्हणजे ही बाजार व्यवस्था गावापासूनच उभी करायची. 150-200 गावचे लोक एक क्विंटल माल घेऊन 50-50 किलोमीटरवर बाजारात जायची गरजच काय? ठीक आहे. आता तुम्ही या आमच्या जिल्ह्यामध्ये तुमचे 2 मुद्दे पोहोचले. आशा पटेल आणि जिल्ह्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्याकडून आलेल्या मुद्द्यांना राजू शेट्टींकडूनही उत्तर घेणं गरजेचं आहे. शेट्टी साहेब, मला वाटतं यांची उत्तर आपल्यापर्यंत आली असतील. सदाभाऊ खोतांचं सरळ म्हणणं होतं की कृषी उत्पन्न बाजार समितीतली भांडवळं का पोसायची? मुळात त्यांचा आक्षेप एकाधिकारशाहीवर आहे. आणि दुसरं, 4 शेतकरी एकत्र येऊन आपल्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये आपलं शेती उत्पादन विकू शकतात, हे वास्तवात शक्य आहे का? दोन्ही मुद्दे, भांडवळांच्या मुद्द्यावर पण बोला आणि सहकारी शेती कितपत रुजू शकेल देशभरामध्ये. ही जी बाजार समितीमध्ये भांडवळ बसलेली आहेत त्या भांडवलांचं नियंत्रण प्रचलित कायद्यानुसार किंवा त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून सहज करता येणं शक्य आहे. पण ज्यांना ती संधी मिळाली त्यांनी त्या भांडवलांचं नियंत्रण करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडून हप्ते वसूल करण्याचं धन्यता मानली. त्याला शेतकरी काय करणार? दुसरी गोष्ट, मी स्वतः एक शेतकरी कंपनी स्थापन केलेली आहे 10 वर्षापूर्वी आणि ती चालवतो. अर्थात ती शेतकऱ्यांच्या भांडवलाच्या बळावर चालवतोय, सरकारची काही मदत मिळाली नाही. पण अशा या उत्पादक कंपन्या स्थापन करायची सरकारची ही फक्त वल्गना आहे. या उत्पादक कंपन्या ज्यावेळी शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करतील त्यावेळी या उत्पादक कंपन्यांना आवश्यक असणारं भांडवल कोण देणार? मी ते सगळं त्यांचा अध्यादेश वाचला. त्याच्यामध्ये उत्पादक कंपन्याकडून मॉर्गेज घेऊन तारण देऊन मग त्याला केंद्र सरकार कर्ज उपलब्ध करून देणार असेल तर ह्या उत्पादक कंपन्या कधीही सक्षम होणार नाहीत आणि पाशा पटेल जे काही स्वप्न रंगवत आहेत ते स्वप्न सत्यात येणार नाही. मी पाशा पटेलनी उत्पादक कंपनी स्थापन केल्या काय नाही मला माहित नाही, पण मी माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत अनेक कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, ते प्रयत्न करतोय. पाशा पटेल यांनी उत्पादन कंपनी स्थापन केली असा दावा करतायत ते. हा केले. ते सरकार खरोखर करतंय काय? किती मदत केली जरा सांगा. मग ती कशी मिळाली ती आम्हाला आमच्याही ज्ञानात जरा वर टाका. पाशा पटेलजी, चला या निमित्तानं आपल्याला उत्तर देण्याची संधी आहे. एक मिनिट सांगतो मी की आता केंद्र सरकारने 10,000 FPO स्थापन करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी 25 लाख कोटी रुपये देणार आहे. एक मिनिट नाही दोन गोष्टी करायच्या. शेतकऱ्याचा फायदा म्हणजे एक मिनिट गावाकडे एकच मिनिट मला बोलू देत का? जरा मलाही बोलून दे जरा. आमच्या गावाकडे एक मन आहे, बोला. मालक एक साडी घेतो म्हटल्यात एक घेतील अनेक घेणार आहेत. असला हा प्रकारच आहे तुमचा. हे पैसे कधी येणार नाहीत कारण तुमच्या घोषणा गेली 6 ऐकतोय त्या घरात आल्या. ते आता आम्हाला माहिती आहे तसंच होणार आहे हे. पण शेट्टी साहेब, अशाच घोषणा देणाऱ्यांच्या बरोबर काही काळ गुजारून तुम्ही परत आलेला आहात. हो, पश्चाताप झाला म्हणून सोडलो. अच्छा. पश्चाताप झाल्यानं पाशा पटेल ते परत गेलेले आहेत. तुम्ही तुमचा एकदा अनुभव सांगून टाका. तुमच्या अनुभवातून जर प्रेक्षकांना काही शेतकऱ्यांना माहिती मिळू शकली तर ते उपयोगी पडणार आहे. त्यांचा अनुभव सांगता येत नाही, सहन होत नाही असा आहे. पाशा पटेल, हे वाक्य ऐकलं का? माझं अनुभव सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. जाऊ दे ना मला. एक मिनिट आहे का? मी बौद्धिक चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. चर्चेला खाजगी चर्चा करू नये. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे पाशा भाऊ, कृपया वेळेत पटकन बोला. हो, एक मिनिट सांगतो. लातूर मध्ये आता 2 सालवंट मोठे आहेत. या सालवंट बरोबर FPO ला जोडायचं काम स्मार्टच्या माध्यमातून सरकार करत आहे. शेतकऱ्याचा माल FPO घेईल आणि FPOचा माल डायरेक्ट हे सालवंटवाले घेतील. म्हणजे आता राजू शेट्टी साहेब ज्या पक्षाबरोबर काम करतात त्या पक्षाने सांगितले पिकेल तेच म्हणजे विकेल तेच पिकवा. आणि मग या धर्तीवर आता आमच्या जिल्ह्यामध्ये जे सुरू झालेलं आहे ते काय सुरू झाले की ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्या बरोबर FPO ला जोडून टाकायच्या. अगदी. पाशाभाऊ, आणखीन एक उल्लेख आहे. पाशाभाऊ, एक आणखीन उल्लेख आहे जो राजू शेट्टींच्या प्रश्नानिमित्तानं त्यांच्या समोर ठेवू. राजू शेट्टी साहेब, पिकेल ते विकेल
यापेक्षा जे विकलं जाईल ते पिकेल म्हणणारं आत्ताचं सरकार, ज्यांनी तुम्हाला आमदारकी देऊ केलेली आहे आणि ज्या नेतृत्वाला स्वीकारून तुम्ही आता आमदार होऊ घातलेला आहात, ते स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये या सगळ्या व्यवस्थेचं समर्थन करतात. मी कोणाचं नेतृत्व वगैरे स्वीकारलेलं नाही. मी स्वयंभू माणूस आहे, स्पष्ट सांगतो. तुम्ही माझ्यावर काही लादायला लागला तर मी ते सहन करणार. आणि मी मी कोणाला मारत असेल तर ते फक्त शेतकऱ्यांना, बाकीच गेलं खड्यात सगळं. तेव्हा पुन्हा पुन्हा असे वादग्रस्त प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करू नका, एवढंच मला या निमित्तानं मान्य आहे मला. सांगायचं. पण शेट्टी साहेब, कसं आहे, आपलं नाव राज्यपालांच्या यादीत विद्यमान सरकारनं दिलं. त्या सरकारचा एक अत्यंत मोठा चेहरा लोक माझे सांगतात या पुस्तकात काय लिहितो आपल्याला चांगलं माहिती असेल. हो, माहिती आहे मला. आणि राजकारणामध्ये देवाणघेवाण ही चालत असते. आम्ही त्यांना मदत केली, त्याच्याबद्दल ती एक जागा सोडली म्हणून काही उपकार करत नाही कोण आमच्यावर, तेव्हा तो मुद्दा गौण आहे. बरं, ठीक आहे शेट्टी साहेब, आपण असेच थांबा. इतर सर्व मान्यवरांनी पण कृपया काही क्षणांसाठी थांबावा. आणि प्रेक्षकांना एवढीच विनंती, लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. आपण यानंतरची पुढची चर्चा करणार आहोत की शेतकऱ्यांचं उत्पादन हे पूर्णपणे बाजाराच्या हवाली का ठेवायचं नाही. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळणं हे निश्चितच भूषणावह नाही. याची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेलेली आहे. कॅनडाच्या प्रमुखांनी जस्टिन ट्रूडो यांनी भारतातल्या आंदोलनाच्या निमित्तानं चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या केंद्र सरकारनं याला तत्काळ उत्तर देत ट्रूडोंनी याच्यात विनाकारण नाक खुपसायची गरज नाही. ट्रूडो यांना दिलेली माहिती ही चुकीची आहे, ते गृहीतकावर बोलतायत आणि परिस्थिती वेगळी आहे असं सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे यासाठी सांगण्याची गरज आहे कारण शेतकऱ्यांचं आंदोलन हे देश नव्हे तर जागतिक पातळीवर नोंद घेत आहे. त्या निमित्तानं विविध शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेला येत आहेत. आणि आता आपल्या लक्षवेधीतला पुढचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचं जे उत्पादन भारतात तयार होतं ते सगळं, ज्याला इंग्लिशमध्ये मार्केट फोर्सेस म्हणतात, मराठीमध्ये आपण बाजाराच्या शक्ती, मागणी, पुरवठा, यावर का सोडू नये. चर्चेची ही फेरी आपण सुरू करतोय. सदाभाऊ खोत यांच्यासाठी हा प्रश्न आहे, बाजाराला ठरवण्याचा हा अधिकार का नसावा की ज्या वस्तूचं उत्पादन जितकं झालं त्याला किती मागणी आहे त्यानुसार त्याला दर मिळाला पाहिजे. मुळामध्ये प्रसादजी, की कोणतंही उत्पादन जर घ्यायचं असलं शेतमालाचं तर त्या परिसरातलं किंवा त्या विभागामधलं हवामान असेल, माती असेल, पाण्याची उपलब्ध असेल, पडणारा पाऊस, या सगळ्याचा विचार करून सारासाराने बाजारपेठेत मिळणारे भाव याचा विचार करून शेतकरी शेतमालाचं उत्पादन घेत असतो. मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो की नाशिक पट्ट्यामधला शेतकरी द्राक्षाचं उत्पादन घेतो आणि तो निर्यातीच्या दिशेनं आज एवढा पुढे गेलेला आहे की तिथं विलासराव शिंदेची सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आज अनेक शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन जागतिक बाजारपेठेमध्ये आज शेतकऱ्यांचा शेतमाल विकत आहे. अगदी पाशा पटेल इथं आहेत, त्यांच्याकडे किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूरला आहे. त्यांनी आज सोयाबीनचा भाव जाहीर केला, ते दररोज जाहीर करत असतात 4,200 रुपये. म्हणजे बाजारपेठेमध्ये जर शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या संध्या उपलब्ध होत असतील तर त्याला मिळणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारपेठेमध्ये जर आम्ही टिकायचं असेल किंवा जागतिक बाजारपेठ इथल्या शेतकऱ्याला जर मिळायचं असेल तर खऱ्या अर्थानं शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होणं अत्यंत गरजेचं आहे. ही गुंतवणूक कधी होईल? जर कोण एखादा इथला शेतमाल घेऊन जर बाजारपेठेमध्ये बाहेरच्या विकायच्या दृष्टीनं प्रयत्न करायला लागला तर तो निश्चितपणानं बाहेरचं तंत्रज्ञानही शेतीमध्ये आणणार आहे. परंतु हे बाहेरचं तंत्रज्ञान शेतीमध्ये आलं नाही. तुम्ही जागतिक चर्चेकडेही वळवलेलं आहे. प्रज्वला तट्टे आपल्या सोबत आहेत, त्यांनाही मला विचारायचं आहे की प्रज्वलाजी, मुळात जागतिक पातळीवर MSP आणि APMC या दोन यंत्रणा कशा काम करतात का, कुठे करतात, आणि हमी भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जगातल्या कृषी विषयक प्रगत राष्ट्रांमध्ये काय घडतं?
याचं उत्तर मी देऊ का? अगदी अगदी प्रज्वलाजी आपल्यालाच प्रश्न विचारलाय. हा हा तर हे बाजाराच्या भरोश्यावर याच्यासाठी सोडता येत नाही, कारण की भारतात काय बाजार किंमत राहील, ही बाजार किंमत आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून असते आणि ते भाव बाहेरच्या अमेरिकेच्या, युरोपच्या जे सरकार जे त्यांच्या शेतकऱ्यांना सबसिडीज देतात त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड करतात. दुसरी गोष्ट, भारतामध्ये समजा आपण डोमेस्टिक मार्केट जरी पाहिलं तरी ज्या आवश्यक वस्तू असतात, डाळ झालं किंवा गहू झाले, खाण्याच्या ज्या आवश्यक वस्तू आहे त्या विकत घेऊन खाण्याची कॅपॅसिटी म्हणजे क्रयशक्ती आपल्याकडे किमान 50% लोकांमध्ये नाहीये. त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्यांकडून व्यवस्थित त्यांना परवडेल अशा भावात खरेदी करून ती वाटणे, त्याचं वाटप करणे ही यंत्रणा आपल्याकडे आवश्यक आहे. अगदी सोप्या शब्दात भुकेल्याला वेळच्या वेळेला परवडेल असं अन्न पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या खरेदीसाठीचा सरकारचा हस्तक्षेप जन्माला येतो. हा मुद्दा आपण अधोरेखित केलात, पण मी विचारलेला प्रश्न हा जागतिक पातळीवरचा होता. परत एकदा आपल्यासाठी तो चर्चेत आणतो की जागतिक पातळीवर सुद्धा हमी भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन व्यवस्था कार्यरत असतात का? प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ज्ञानवर्धनासाठी हा प्रश्न आहे. एक मिनिट, ह्याच्यावर मी उत्तर देते की अमेरिका, युरोप वगैरे हे जे देश आहे, या देशांमध्ये कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे शेतीचं आणि त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पण शेती परवडत नाहीये. खूप कमी लोक शेतीमध्ये राहिलेले आहेत. सगळ्यात चांगली व्यवस्था ही पंजाब आणि हरियाणा मधली आहे कृषी माल विकत घेण्याची आणि शेतकऱ्यांना त्याचा MSP चा फायदा देण्याची. ही फक्त भारतातच शिल्लक आहे आणि ती पंजाब हरियाणामध्ये आहे. कापूस एकाधिकार योजनेच्या रूपाने ती महाराष्ट्रात होती, पण शरद जोशी प्रेरित जी शेतकरी संघटना आहे ज्याच्यामध्ये पाशा पटेल होते, या लोकांनी त्याच्याबद्दल खूप गैरसमज निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि आयात झाल्यामुळे, स्वस्त कपाशीची आयात झाल्यामुळे ती मोडीत निघाली. त्याच्यापासूनच हरियाणा. पाशाभाऊ याचं उत्तर आहे का आपल्याकडे? पाशाभाऊ याचं उत्तर आहे का? आपण थोडं पुढे येऊन बसा म्हणजे आपला चेहरा नीट येईल टीव्हीवर. आणि पाशा पटेल सर आता जे हे म्हणाले की मोदींनी खूप सांगितलं आहे की हमी भावाची यंत्रणा मोडीत निघणार नाही, हमी भाव राहीलच, पण शेतकऱ्यांचा मोदींवर विश्वास नाहीये, कारण मोदींनी आतापर्यंत जे सांगितलं ते केलेलं नाहीये. ठीक आहे, पाशाभाऊ उत्तर देतील याचं 1 मिनिट आहे पाशाभाऊ पूर्णपणे. नाही, असं आहे की कोण एखाद्याने सांगितलं की मोदीवर विश्वास नाही म्हणलं तर ते काही खरं नाही. का तर मोदींना दुसऱ्या वेळेस देशातल्या लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि तेही ग्रामीण भागातून प्रचंड मतं पडलेले आहेत. याचा अर्थ मोदींना लोकांनी स्वीकारलेलं आहे, ह्याच्याबद्दल दुमत. 63% लोकांनी मोदींच्या विरोधात मतं दिली आहेत, फक्त 37% लोकांनी मोदींना मतं दिले, 63% त्यांच्या विरोधात आहेत. प्रज्वलाजी, आपली लोकशाही निवडून आलेल्या जागांच्या आधारे चालते, दिलेल्या मतदानाच्या आधारे आपली लोकशाही चालली असती तर परिस्थिती वेगळी असती. आपल्याला हेही स्वीकारायला आंदोलनात शेतकरी दिसतात ना, आंदोलन तर शेतकरी दिसतात ना ते. अगदी त्याबद्दल आक्षेप नाही. तुम्ही मांडलेल्या आक्षेपावर आपल्याला वेळेची मर्यादा असल्यानं पाशाभाऊंना बोलायची संधी दिली आहे. पाशाभाऊ, आपलं म्हणणं पूर्ण करा, आपल्याला पुढे इतर मान्यवरांना प्रश्न विचारायचे. नाही, आम्ही काही गैरसमज वगैरे केलेला नाही मॅडम. मी आता तुम्हाला पहिल्यांदा बघतो अभ्यासक म्हणून. कोण आणलंय तुम्हाला मला माहिती नाही, परंतु पाशाभाऊ अशा प्रकारच्या उल्लेखाची गरज नाही. आम्ही आमच्याकडचे येणारे मान्यवर अत्यंत परखून निवडत असतो. पाशाभाऊ, आम्ही अत्यंत जबाबदारीने प्रज्वलताईंना बोलवलंय चर्चेला. हा ना, मग 1 मिनिट ऐकून घ्या. मग नाही प्रसादजी, आम्ही देशामध्ये गैरसमज निर्माण केलेला नाही. 1 मिनिट ऐकून घ्या. मी पाशा पटेल, मी काही शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण केलेला नाही. उलट मी केलेली जर तुम्हाला यादी जर दिली. ऐन मोक्याच्या वेळेला पाशा पटेल यांचा संपर्क तुटतो आहे. आपल्याला अजितरावांना प्रश्न विचारायचा आहे. अजितराव, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अजित नवले. हो, येतोय, आवाज येतोय. अगदी. आपली चर्चा मुख्य या दुसऱ्या भागात या विषयावर केंद्रित होतीये की बाजाराच्या ताब्यात शेती उत्पादनं का असू नयेत, बाजारानं सगळ्या गोष्टी का ठरवू नयेत,
ग्राहकाला किती गोष्टींची काय गरज आहे आणि ग्राहकाची क्रयशक्ती या आधारे शेतीचं मूल्य निर्धारण का होऊ नये, शेती उत्पादनांचं मूल्य निर्धारण? प्रसादजी, तुमचं अभिनंदन. तुम्ही मुळाला हात घातलेला आहे आणि चर्चेला अत्यंत रास्त वळण दिलेलं आहे. दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था संबंध देशामध्ये जगामध्ये अस्तित्वात आहेत. शेतीच्या क्षेत्रामध्ये एक शासन संप्रेरित अर्थव्यवस्था आहे आणि दुसरी बाजार केंद्रित अर्थव्यवस्था आहे. जगामध्ये सध्या बाजार केंद्रित अर्थव्यवस्थेचा बोलबाला आहे आणि आम्ही जी आंदोलन करणारी लोक आहोत, आम्ही शासन संप्रेरित अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते आहोत. भारतासाठी तीच अर्थव्यवस्था असली पाहिजे यासाठी आम्ही लढतो आहोत. आमचं या बाबतचं म्हणणं का आहे? कारण जगभरातील शेतकरी आणि भारतातील शेतकरी याच्यात मूलभूत अंतर आहे. जगभरातील एका शेतकऱ्याकडे, युरोप आणि अमेरिकेच्या एका शेतकऱ्याकडे 5-5, 10-10 हजार हेक्टरची शेती असते. तिथला शेतकरी हेलिकॉप्टरने फवारणी करतो आणि त्या ठिकाणचं सरकार प्रचंड अनुदान देऊन प्रसंगी तुम्ही तुमची शेती पडीक ठेवा कारण शेतीमाल अतिरिक्त तयार झालेला आहे असं सांगण्यासाठी तिथलं सरकार त्या मुठभर शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपया डॉलर मध्ये अनुदान देतं की त्या ठिकाणची शेती आहे ती बाजार केंद्री असली तरी त्याच्यामुळे त्यांना त्या शेतकऱ्यांना काही तोटा होत नाही. प्रसादजी, मला पूर्ण करू द्या. अजिता, प्लीज कृपया वेळेची मर्यादा पाळा. अर्धवट राहिला तर त्याचा अर्थ पोहोचत नाही. बर, भारतातील शेती ही गरीब शेतकऱ्याची शेती आहे. इथल्या शेतकऱ्याचं प्रचंड शोषण इथल्या व्यवस्थेनं केलेलं आहे. त्याच्या अंगात बाजारात जाऊन स्पर्धा करण्याचं स्थान आज या सरकारने व्यवस्थेनं शिल्लक ठेवलेलं नाहीये आणि म्हणून अजिबात त्राण नसणाऱ्या शेतकऱ्याला सरकारने मदत केल्याशिवाय, हमी भावाची हमी दिल्याशिवाय, त्या ठिकाणी त्याला त्याच्या मागे उभं राहिल्याशिवाय भारताची शेती जगवता येणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना बाजाराच्या आधारे सोडता येणार नाही. याच्यासाठी आम्ही लढतोय. त्यासाठी फार स्पष्टपणे आपण ही भूमिका मांडलीत आणि अत्यंत सोप्या शब्दात जर त्याचा एक अर्थ काढायचा असेल तर मरतुकड्या माणसाची पैलवानाशी स्पर्धा होऊ शकत नाही, हे सोप्या शब्दात आपण म्हटलं तर मला वाटत नाही अजितराव काही गैर असेल त्याच्यामध्ये. राजू शेट्टींना त्या निमित्तानं बोलतं करूयात. राजू शेट्टी साहेब, सरकारी यंत्रणा कायम शेतकऱ्याच्या विरोधातच राहिल्या, त्या तोंड देखल्या सरकारच्या केवळ आणि केवळ प्रचारासाठी आणि मतांसाठीच शेतकऱ्याच्या बाजूने बोलतायत असा भास निर्माण झाला. ही सगळी व्यवस्था बदलण्याच्यासाठी काही प्रयत्न भूतकाळात खऱ्या अर्थाने झाले का आणि कोणी केले ते? एक तर देशामध्ये जे काही सरकार झाली, दुर्दैवानं जवळपास सगळीच सरकार ही ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी शेती संदर्भातली धोरणं राबवली आणि त्यामुळे सातत्यानं शेतकऱ्यांच्यावर अन्यायच होत आलेला आहे. 1990 नंतर खुल्या व्यवस्थेचं वारं यायला लागलं आणि त्यानंतर शेतकऱ्याला स्पर्धा करण्याचं सुचवलं. आपला शेतकरी कष्टाळू आहे, गरीब आहे, मेहनती आहे, तो स्पर्धेला घाबरतो याच्यातला भाग नाही. पण या मोठ्या राष्ट्रातले शेतकऱ्यांना इथल्या शासनाचं मिळणारं पाठबळ, त्यांना मिळणारं भांडवल, समर्थन हे लक्षात घेता WTO मध्ये आपण गेलो, पण WTO मध्ये गेल्यानंतर ग्रीन बॉक्सच्या नावाने बर आणि खऱ्या अर्थानं निखळ अशी स्पर्धा कधी झालीच नाही आणि त्यामुळे आपला शेतकरी मागे पडतोय आणि या पार्श्वभूमीवर आपल्या शेतकऱ्यांना संरक्षणाची गरज आहे आणि म्हणून हमी भाव द्यायचा असेल तर तो कायद्यानं बंधनकारक करणं हेच आजच्या मितीला सरकारचं कर्तव्य आहे आणि ते करावं लागेल. तर ऊसाला कायदेशीररित्या हमी भाव मिळतो तर इतर पिकांना का मिळू नये हा माझा सवाल आहे. अगदी बरोबर आहे. याच्यावरची एक पटकन प्रतिक्रिया आपल्याला सदाभाऊंना देण्याची संधी द्यायची आहे. सदाभाऊ, वेळेची मर्यादा आहे, फक्त 1 मिनिट उरलाय. 65% शेतमाल शेतकरी हा खुल्या बाजारामध्ये आजही विकत आहे. मार्केट कमिटींची उलाढाल जर बघितली तर जेवढा उत्पादन शेतमाल होतो त्यापैकी फक्त 35% शेतमाल हा मार्केट कमिटीमध्ये विकला जातो. दुसऱ्या बाजूला खुल्या अर्थव्यवस्थेत आली पण त्या खुल्या अर्थव्यवस्थेचं वारं शेतकऱ्याला मात्र जाणीवपूर्वक लागू दिलं नाही. जर आमचा शेतकरी सुदृढ बनायचा असेल
तर त्याला पर्याय जे उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं आहे. ते पर्याय उपलब्ध जर होत असतील आणि ते झाले नाही पाहिजे, त्याच्या पायामध्ये कायमच बेड्या असल्या पाहिजे, त्या शर्यतीत उतरला पाहिजे असं म्हटलं तर तो शेतकरी शर्यतीमध्ये उतरू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की मूल जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या नरडीला नख लावण्याचं पाप काही संघटना आणि काही राजकीय पक्ष करत आहेत. मी त्यांना विनंती करेन, हे मूल आधी पहिल्यांदा जन्माला येऊन द्या, मग ते चालतंय का, बोलतंय का, कसं काम करतंय हे पाहूया. पहिल्यांदा त्याला जन्माला तरी येऊ द्या. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.